परंतु इथं आईवरती अन्याय झाला, बहिणीवरती अन्याय झाला, पोरावरती अन्याय झाला तर या आंदोलनामध्ये कोण सामील होत नाही, त्याच्यावरती आवाज उठवत नाही. ही एक खंत आहे. ही एक खंत आहे. किती चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत देशामध्ये. धार्मिक दृष्ट्या राजकारण कसं करायचं, त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं, त्यासाठी इथली मीडिया काम करते, इथले अंधभक्त काम करतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचंय, ज्यांना हुशार व्हायचंय, कुठेतरी नोकरीला लागायचंय आणि त्यांच्यावरती अन्याय होत असताना कुठलाही अंधभक्त या ठिकाणी येताना दिसत नाही. इतकी बेकार अवस्था या देशाची इथल्या बीजेपी सरकारनं करून ठेवलेली आहे. या देशामध्ये भारतीय संविधान आहे म्हणूनच तर हे सगळं टिकून आहे. परंतु या संविधानाची देखील धज्जी उडवायचं काम हे बीजेपी सरकार करत आहे. संविधान म्हणतंय की तुम्ही रस्त्यावरती उतरू शकताय, तुमच्या मागण्या मांडू शकताय, तुमचं मत मांडू शकताय आणि ती ऐकायचं काम इथल्या सरकारने करायचं असतं. तुम्ही कुठलंही पत्र दिलं, तुम्ही कुठलंही पत्र एखाद्या शासनातील अधिकाऱ्याला दिलं, तहसीलदारला दिलं, प्रांताला दिलं, कलेक्टरला दिलं आणि याच्या माध्यमातून सरकारला दिलं तर त्या पत्रावरती कमीत कमी 7 दिवसामध्ये कारवाई करणं हे गरजेचं आहे. त्याच्यावरती कायदा आहे, दप्तर दिरंगाईचा कायदा आहे. त्याच्यामध्ये 7 दिवसात त्याला उत्तर द्यावंच लागते. संविधानिक दृष्ट्या तयार झालेला कायदा आहे आणि 7 दिवसात उत्तर देत नाहीत. आज दिल्ली येथे जंतर मंतरवरचं आंदोलन चालू आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी या शासनाला पत्र दिलेलं आहे आणि पत्र देऊन त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे, पेपर फुटू देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या, राजीनामा घ्या. बरं आता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का मागतात? का तर पेपर फुटला जातोय. बरं पेपर कसा फुटतोय? पेपर तर सरकारच्या ताब्यात आहे ना, हे फुटला नाही पाहिजे म्हणून त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला. मग आता हे पत्र दिलेलं असताना देखील सरकार ह्याच्यावरती त्यांच्यासोबत चर्चा पण करत नाही. त्या उलट त्या विद्यार्थ्यांना मारलं जातंय, रक्त बंबळ पोरं त्या ठिकाणी केलेत, लहान लहान पोरांना मारले. इतकी बेकार व्यवस्था करून ठेवलेली आहे. कसलं रक्त त्या पोरांचं पडलेलं आहे. कुणाचं तोंड सुजलंय, कुणाचा पाय मोडलाय, कुणाचा हात मोडलाय, काय काय त्या पोरांनी केलंय. ही एक्सपायरी झालेलं सरकार आहे. त्या ठिकाणी ते अश्रू गोळे जे फेकलेत ना पोरांच्या आगावती दूर येतोय त्यातनं, ती पण 2025 ची एक्सपायरी त्याची. ती एक्सपायर झालेलं ते पोरांच्या आगाव टाकले, एक्सपायर झालेलं. सरकार पण एक्सपायर झालेलंच आहे. त्यामुळे या सरकारला या सत्तेतून खाली उतरवावं लागणार आहे, तर कुठंतरी या देशामध्ये परिवर्तन होईल. कारण तुम्ही आजचे दिन एवढं बिंबवलं होतं लोकांच्या मतावरती. लोकांना वाटलं खरंच आजचे दिन येतील का काय, पण लोकांनाही कळलं नाही की ते तुमचे आजचे दिन नव्हते म्हणत, ते त्यांचे आजचे दिन म्हणत होते की आमचे आजचे दिन आलेत. लक्षात आलं का? त्यामुळे त्यांचे आजचे दिन चालू आहेत, तुमचे बुरे दिन चालू आहेत. आज महागाई बघा, बेरोजगारी बघा, युवकांच्या शिक्षणाच्या बाबतीतलं फी बघा, प्रत्येक गोष्ट बघा. आज काय या देशामध्ये करून ठेवली. मोदी हटाव देश बचाव, मोदीला हटवावंच लागणार आहे. बरोबर आहे. मागाशी पण काळाराम चौधरी साहेबांनी सांगितलं, त्याला त्यांनी ते स्वतःची बायको सोडून दिली. तुमच्या लेकरा बाळांचं काय त्याला वाटणार आहे? काहीच नाही वाटणार. ज्याला संसार असतो ना, ज्याला संसार असतो का नाही त्यालाच कळतं लेकरा बाळांची किंमत. ज्याला संसारच नाही त्याला तुमच्या लेकरा बाळांची किंमत काय कळणार आहे? कळणारच नाही. त्यामुळं आता ही लढाई जनतेची लढाई झाली. कुणाची लढाई झाली? जनतेची लढाई झाली. आता कुठल्या पक्षाची ह्याची त्याची लढाई नाही. जनतेनं आता हातात घेतलं पाहिजे, हे सरकारला पक्षातनं खाली उतरलं पाहिजे, सत्तेतनं खाली उतरवलं पाहिजे, तर कुठंतरी आता परिवर्तन होणार आहे. जनतेनंच आता जागृत व्हायचंय. ही आम्ही जरी आंदोलन आयोजित केलेलं असलं तरी पण हे सर्वसामान्य जनतेचं आंदोलन आहे. कसं असतंय, कुठलंही आंदोलन करत असताना कुणीतरी पुढे यावं लागतं, तर कुठंतरी परिवर्तन होतं. कारण देशामध्ये जे महापुरुष पुढे आलेले आहेत ते पुढे आल्यामुळेच त्यांचं आंदोलन सक्सेस झालेलं आहे ना. आज जे आपण दिवस बघतोय ते त्यांच्यामुळे बघतोय. परंतु कुणाला तरी पुढे यावं लागणार आहे. आणि माझं तर मत आहे की सर्व नागरिकांनी जागृत होऊन पुढे यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आज सोशल मीडिया आहे,
त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण 1 मिनिटात बोलू शकतो, आपलं मत मांडू शकतोय. पहिलं तर सोशल मीडिया नव्हता, पहिली पत्र पाठवली जायची इकडून तिकडं 3-3, 4-4 दिवसांनी ती पत्र पोहोचायची आणि मग त्यांना कळायचं मला ह्याला असं बोलायचं होतं, बरोबर ना. पण आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण 1 मिनिटात दिल्लीतल्या माणसासोबत बोलू शकतोय, देशाच्या बाहेर पण बोलू शकतोय. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. मग कुठेतरी बोलायला शिका, आपले हक्क अधिकार कुठेतरी मांडायला शिका. चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणा, खऱ्या गोष्टीला खरं म्हणा. आज देशात चौथा स्तंभ म्हणून भारतीय मीडियाला बघितलं जातं, परंतु आजची मीडिया जी बघितली तुम्ही, एक बातमी नाही राहू. आज एवढे पोरांवरती अन्याय होतोय तिथं दिल्लीमध्ये, एवढं मारलं जातंय, रक्त बंबाळ केलं जातंय, हातपाय मोडले जाते, ती पोरींना मारलं जातंय, छेडछाड केली जाते पोरींसोबत. एक मीडिया बातमी लावा नाही, बातमीच येई नाही, मीडियाला एकही बातमी येई नाही. कसलं बेकार मीडिया आणि किती बिकाऊ मीडिया झाली. त्यामुळे या मीडियाचा देखील आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतोय. माझ्या नंतर फयाज शेख यांनी आपला आता मनोगत व्यक्त करायचं.